गमविता मोह पुण्याने कराल साधक पाहू विवेक करुण्या या लागे तुम्हा सांगतो ही सोय या लागे तुम्हा सांगतो ही सोय गेली घडी नाही परवणी मोह पुण्याने कराल साधक पाहू विवेक करुण्या शिवदास मने सदा शिव शिव स्मरा शिवदास मने सदा शिव शिव स्मरा कैसा तुम्हा मोग पुण्याने कराल साधक पाहू विवेक करुण्या शिवाय गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अज्ञान निर्गुणांधकार ज्ञानांजनलावलिकेला मूल ज्ञान चक्षु प्रकाश निरंतर दयावे गुरुजी नमो नमो जय जयादी सदा शिवा परब्रह्मानंद वैभवा नमो तुदेवारी देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो जगते श्री जगन्माता पार्वती आवर्तना उत्तम गति जय श्याम वेला परशिवा परब्रह्मा नेनवे तुला महिमा सदा होया श्री सद्गुरु कृपे करुणा आले नमो शिवाय जय कामर सर्वम दया सखे बचाय करो भ्रमण बचाय करो भ्रमण बचाय अखंड ब्रह्मांड आहे शाश्वत आहे भगवान स्वामी सर्वांच्या घरी कवडे विराजमान आपल्याला निर्गुण निराकार असतो साकाराचा भगवान शिवाय सर्वत्र व्यापक असलेली आदि माया शक्ती जगन्माता पार्वती यांचे परमेश्वराच्या पाच मुखातून जे पाच वेळा प्रकट झाले आणि तेच पाच वेळा शिवाजीने या भूतलावर वेगवेगळ्या लिंगातून प्रकट होऊन जगद्गुरु रूपानं तुम्हाला आम्हाला शिवज्ञानाचा बोध केला एवढंच नाही पंचसूत्र म्हणजे काय पाच गोत्र म्हणजे काय याचं ज्ञान तुम्हा आम्हाला केलं आणि पंचपीठाची स्थापना केल्याच्या पंचपीठाला वंदन करू 12व्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता जातीभेद निवारण अशा जाती गुरुवर त्यांनी मार्ग मिळवला अनेक जाती धर्मातील पंथातील शरणू श्रेणी एकत्र करून अनुभव मंडपाची स्थापना केली एवढंच नाही तर त्या अनुभव मंडपामध्ये अनेक प्रकारचं वचन साहित्य लिहिलं जायचं त्याच्यावर विचारवंत व्हायचं त्याची अंमलबजावणी व्हायची आणि ते नंतर आचरणात आणलं जायचं असं महान कार्य 12व्या शतकामध्ये बोलू केलं असं ते म्हणजे जगद्गुरू महात्मा स्वामी एवढंच नाही तर 12व्या शतकामध्ये पूर्ण जगाला पंचायत काय याचं
मनापासून सांगेल. सणाच्या कशाला म्हणायचं, लिंगाच्या कशाला म्हणायचं, घराच्या कशाला म्हणायचं, प्रधाच्या कशाला म्हणायचं, याचं पुढे ज्ञान सर्व जगाला पाहून टाकलं. असं महान कार्य केले 12 शतकातील जगतज्योती महात्मा बसवांना यांच्या जन्मात. त्यानंतर 16व्या शतकामध्ये धर्म लोप पावत होता. आपल्या धर्मावर ग्लानी आली होती. मानव जातीतील सर्व मानव आपलं आचरण विचार राहणीमान कुठेतरी सोडून देऊन विचारपणे वागायला लावू लागले होता. अशा वेळी कुठेतरी आंध्रामध्ये एखादी पंथी चित्र आणि प्रकाशमय वातावरण होत. त्याप्रमाणे 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी भगवत माऊली या भूतलावर आले आणि या झोपलेल्या माणसाला जागा करण्याचं काम त्यावेळेस 16व्या शतकामध्ये भगवत माऊली केले. भगवत माऊलीने त्यावेळेस तो महामाला जागा करण्याचं काम केलं. त्यावेळेस भगवत माऊलीने सांगितलं की बाबा निघू नका जागा, निघू नका जागा, जागा निघू आणि वीर संप्रदायामध्ये ते खांबाचं काम केलं
निर्माण केला असेल तर ते म्हणजे महादेव प्रभू असतील, शिवस्वामी असतील, शिवलिंग स्वामी असतील, पद्मलिंग स्वामी असतील, लिंगेश्वर स्वामी असतील, अशा अनेक संतांनी अनेक ग्रंथ अनेक ग्रंथ संप्रदाय या ठिकाणी लिहून आपल्या वीर सेवा संप्रदायाला या मंदिराला उभा करण्याचं काम सर्व संतांनी केलं आहे. परत मंदिराला पाय झाला, मंदिराला उभं झालं, तर मंदिराचं काम पूर्ण केल्यासाठी त्याच्यावर कळत बसवला. मंदिराचं कळत बसणार नाही तर काम मंदिरावर पूर्ण केला जात नाही. म्हणून वीर सेवा संप्रदायाचा कळत म्हणून ज्यांनी 5,000 रुपयाचे लोन आहेत तर त्यापेक्षाही अधिक रचना करून खऱ्या अर्थाने वीर सेवा संप्रदायाचा कळत म्हणून त्यांना ओळखल्या जात असं वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज होतं असतील. आता आयुष्याच्या या मानव जातीला आज ज्ञानी जीवाला जिवंत संस्था याचा मार्ग आपल्यामध्ये घातलेला आहे. असे संत श्रेष्ठ म्हणजे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती आहे लक्ष्मण महाराज असतील उतरवडा. हे आपल्या संप्रदायाचं कळस म्हणून भूषण आहे. अशा सकल संतांच्या चरणी नतमस्तक. महाराज कळसही झाला, मंदिर झालं, कळसही झाला, पण कळसाच्या चरणी भगवा पताका फडकला नाही त्याच्या मंदिराला शोभा नाही. आणि ते भगवा पताका नाही फडकण्याचं काम केलं असेल तर ते म्हणजे 20व्या शतकामध्ये नाथसंत सद्गुरू शिवलिंग शिवाजी महाराज अहमदपूरकर यांनी केलं. ज्या ठिकाणी सत्य नव्हते त्या ठिकाणी पायाला जाऊन पैशाच्या साह्याला जाऊन गावोगावी शिवनाम सत्य उभा केले, शिव दादा उभा केला, शिव दीक्षा दिली आणि सर्वत्र शिवमय वातावरण केलं. असे माझे गुरुवय राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाजी महाराज अहमदपूरकर यांच्याही केले. आपल्या गावचे वैभव, आपल्या गावचे गुरु, आपल्या गावचे आदर्श स्थान. कारण आपल्या गावामध्ये त्याच्या बरोबरने बाबा झालेली मुली आहे. असे म्हणजे शरद प्रभूय 108 निरंजन महाराज शिवाजी आवश्यक त्यांच्याही चरण. आपल्या गावचा वैभव छत्रपती शिवाजी महाराज जागृत दैवत. कुठलीही मनोकामना त्या भगवान शिवलिंगापाशी मागावी आणि पूर्ण झालेलं असं कधी झालं नाही महाराज असं आपल्या गावचं वैभव असलं, श्रेष्ठ असलं त्या श्री शिवलिंगेश्वराची चरणी नमस्कार. आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमंतराय त्यांच्याही चरणी नमस्कार. महाराज माझ्या केंद्रासाठी साधले जाते दोन्ही प्रसंगाचे मला इंद्रदेवासारखे सुंदर प्रकारे चालवणी त्यांच्याही चरणी नमस्कार. त्याचबरोबर मला संगीतासाठी साथ देत आहेत, गायनासाठी साथ देत असलेले गायनाचे आपण नाव माहिती नाही पण माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत त्यांच्या चरणी सध्या नमस्कार महाराज. विपुलताई आपल्याला सुंदर काम म्हणली खरंच महाराज आपल्यालाही केलं नमस्कार. पेटी मास्टरचं बऱ्याच कामच नाही महाराज. एखादी भगवान शंकरासारखा केला आहे आणि आपल्याला चांगलं वैभवाचं समाधी भारत म्हणून लागले त्यांनीही केलं नमस्कार. आज विलेकरांची सेवा त्यांनी घेतलेली आहे. संप्रदायातील नामांकित नाम गायनाचे आहे आपल्यालाही केलं नमस्कार. ते आपल्या गावचं वैभव खरं सांगायचं म्हणजे महाराज मी जाता समजून जाईल. मंदिर पूर्ण होईल पण कळत झाला तर मंदिर पूर्ण होईल कळत झाला तर नदी तप्त होईल सागराला मिळाले, नदी तप्त होईल सागराला मिळाले तर वर्षासमोर होईल त्याला फळ आलं, वर्षासमोर होईल फळ आलं तर छोटं सुद्धा होईल त्याला फळ लागला तर महाराज संप्रदाय संस्कृती टिकल आणि तो विरोध देणाऱ्या मंडपात आले काय वाटायच्यासाठी सर्व श्रीमंत मंत्री मंडळाचे नमस्कार. तसंच महाराज सर्वात श्रेष्ठ सर्वात महान कार्य जर कोणाचं असेल तर ते म्हणजे स्वते मंडळी. एवढंच नाही मनोबळ सध्या त्यांना बंधन केलं आहे, त्यांना पुढेही बदल आहे. कारण महाराज तिथे कीर्तनकार आहे, वाजणारे आहेत, भजनी आहे, तर स्वते मंडळी तिथं बोलावं होतं. म्हणून सर्वश्रेष्ठ असलेले सर्व शिवलिंग त्यांच्या असलेल्या भगवान शंकराला नमस्कार करून कीर्तन